हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. तुमचं डी रुद्रांश या चॅनलवरती मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला पाण्याचे महत्त्व सांगणार आहे. पाण्याला जीवन असे म्हटले जाते. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना शक्य नाही. पाणी हा घटक शरीरासाठी सर्वात आवश्यक घटक आहे. मानवी शरीराचा जवळपास 70% भाग हा पाण्यावर अवलंबून असतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. पण या पाणी पिण्याचे काही नियम आहेत. पाणी कधी प्यावे, पाणी कसे प्यावे आणि पाणी किती प्यावे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी बघूया पाणी कधी प्यावे. पाणी सकाळी उठल्या उठल्या शिळ्या तोंडाने प्यावे. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स शरीराबाहेर जातात. अन्न शरीरात जाते तेव्हा ते पचायला किमान 2 तास लागतात. या दरम्यान पाणी पिल्यास त्याचा पचनावर परिणाम होतो. जेवल्यानंतर लगेच पाणी पिल्यास ॲसिडिटीचाही त्रास होऊ शकतो. लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर किमान 45 ते 60 मिनिटांनंतर पाणी प्यावे. पाणी जेवणाआधी किमान अर्धा तास प्यावे. तसेच जर खूप घाम येत असेल तर पाणी पिणे गरजेचे आहे, कारण खूप घाम येत असेल तर शरीर डिहायड्रेट होते. दर 2 तासांनी पाणी प्यावे. पाणी कधी प्यावे याचबरोबर पाणी किती व कसे प्यावे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी कधीही बसून आरामात घोट करून प्यावे. पाणी उभा राहून पिऊन तसेच अतिशय थंड किंवा फ्रीज केलेले पाणी पिऊ नये. ते पचवायला आपल्या शरीराला आधी त्याला नॉर्मल टेम्परेचरमध्ये आणावे लागते आणि या प्रोसेसमध्ये आपली खूप एनर्जी वेस्ट होते. त्यामुळे पाणी नेहमी कोमट किंवा नॉर्मल पाणी प्यावे. आपण नेहमी भरपूर पाणी प्यावे असे ऐकतो, पण भरपूर पाणी म्हणजे नेमकं किती पाणी प्यावे ते कळत नाही आणि भरपूर पाणी पिण्याच्या नादात आपण जास्तीचे पाणी पिऊन बसतो, जे आरोग्यासाठी चांगले नसते. बरेच लोक एकाच वेळी 2-3 ग्लास पाणी पितात. यामुळेही शरीराला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपले वय आणि वजन किती आहे याचा विचार करून मग त्या हिशोबाने पाणी पिले पाहिजे. आपण किमान दिवसातून 8 ग्लास पाणी तरी पिलेच पाहिजे. तेही माठातील थंड पाणी पिले पाहिजे. माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.